श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांबरोबरच इतर वाहनधारकांनाही करण्यात आली हेल्मेट सक्ती। खान्देश तेली समाज मंडळातर्फे समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा तसेच महाराष्ट्रातील खानदेशातील नगरसेवकांचा करण्यात आला जाहीर सत्कार। धुळे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी निरंजन महाजन विजयी। रिपब्लिकन सेनेतर्फे मध्यवर्ती बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न आणि नगरसेवक आमिर पठाण यांच्या पाठपुराव्याला यश। पावसाळ्यापूर्वी 100 फुटी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांबरोबरच इतर वाहनधारक नागरिकांना हेल्मेट सक्ती केली असून टप्प्याटप्प्याने संपूर्ण जिल्हाभर हेल्मेट सक्ती केली जाणार आहे। साफसफाई आधी आपल्या घरापासून करायची असते असे म्हणतात, त्यानुसार आम्ही केवळ पोलीस अधीक्षक कार्यालय नव्हे तर जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हेल्मेट सक्ती केली आहे। हेल्मेट सक्तीचा परीघ वाढवला जाईल, टप्प्याटप्प्याने जिल्हाभरात हेल्मेट सक्ती केली जाईल असे सुतोवाच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी यांनी केले आहे। पोलीस अधीक्षक कार्यालयात येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य वाहनधारकांना देखील हेल्मेट सक्ती करण्यात आल्याची माहिती स्वतः पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली। कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करायची असते, त्यामुळे हेल्मेट सक्तीची सुरुवात आम्ही पोलीस अधीक्षक कार्यालयापासून केली आहे। आता जिल्हाभरातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तसेच तक्रारीसह इतर कामासाठी दुचाकी वाहनावर येणाऱ्या जनतेला देखील हेल्मेट सक्ती असेल। हेल्मेटशिवाय पोलीस ठाण्यात पाय ठेवला तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल। लवकरच जिल्हाभरात सर्वसामान्य वाहनधारकांसाठी देखील हेल्मेट सक्ती करण्यात येईल असेही विशाल आनंद यांनी सांगितले। धुळे जिल्हा वाहतूक जी यंत्रणा आहे आमची, त्यांना मी निर्देश दिलेली आहे की आमचे जिल्ह्याचे जितके पोलीस ऑफिसर्स आहे, म्हणजे SP ऑफिस असो की पोलीस स्टेशन असो, तिथे येणार आमचे स्वतःचे पोलीसचे अधिकारी किंवा कर्मचारी किंवा इतर बाहेरून नागरिक, पत्रकार, सगळे बांधव, त्यांच्यावर हेल्मेट वापरायची सक्ती त्यांना बसवा असा मी निर्देश दिलेली आहे। आणि सोबत जे हेल्मेट वापरत नाही त्यांच्यावर पण कायदेशीर कारवाई करा असा आमची निर्देश आहे। तसा आम्ही कारवाई सुरू केलेली आहे। तर नागरिकांना मी विनंती करतो की जे काही फक्त पोलिसांचे जे ऑफिस आहे तिथे, फक्त तिथे नाही पण जिथे तुम्ही टू व्हीलर वापरून जात आहे, टू व्हीलर वापरताना तुम्ही काइंडली हेल्मेटचा वापर करा। दिस इज म्हणजे हे फक्त तुमच्या सुरक्षिता दृष्टिकोनातून आहे। आमच्या असं काही हे नाही की ते कायद्याची अंमलबजावणी करून सक्तताने हेल्मेटचा वापर करून ते जी वसुली म्हणजे हेल्मेट ची जी फाईन आहे ते वसूल करून ते शासनाच्या निधीमध्ये जमा करायची आमची प्राथमिक उद्देश तसा नाही। पण काय आहे की नागरिकांना त्यांच्या स्वतःची सुरक्षिता जे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि जे फेटल ॲक्सिडेंट रोडवर टू व्हीलरवर होत आहे ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी करण्याचा जे उद्देश आहे आमचे वरिष्ठ ऑफिसर्सचा, त्यांच्या ते उद्देश बघून आम्ही हे प्रक्रिया जी आहे सुरू केलेली आहे। तर धुळे जिल्ह्यातल्या सगळे नागरिकांना मी पुन्हा एकदा विनंती करतो की काइंडली तुम्ही ज्यावेळी टू व्हीलरचा वापर करतो त्यावेळी काइंडली तुम्ही हेल्मेटचा वापर करा। धुळे येथील खान्देश तेली समाज मंडळ यांच्या वतीने समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा तसेच महाराष्ट्रातील तेली समाजातील खानदेशातील नगरसेवकांचा एकत्रितपणे जाहीर सत्कार समारंभाचा कार्यक्रम शहरातील राजश्री शाहू नाट्य मंदिर येथे रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे आमदार अनुप अग्रवाल तसेच माजी आमदार शिरीष चौधरी हे उपस्थित होते। उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या समाज बांधवांना समाज सारथी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। यात
रामेश्वर चौधरी, वंदना चौधरी, सुनील पंढरीनाथ चौधरी, रुपाली कन्हैयालाल चौधरी, रमेश पांडुरंग गवळी, निर्मला रामचंद्र चौधरी, चंद्रकांत श्रीराम चौधरी, शशिकांत चौधरी, राजेंद्र सखाराम चौधरी, सुरेश हरदास चौधरी यांचा समावेश होता. तसेच खानदेशातील नगरसेवकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. यात नगरसेविका कल्पना सुनील महाले, युवराज लक्ष्मण चौधरी, संजय विठोबा चौधरी, सुनील पंढरीनाथ चौधरी धरणगाव, पियुष राजेंद्र चौधरी चोपडा, मेघा मुकेश चौधरी चाळीसगाव, रत्ना सुभाष चौधरी तळोदा, स्नेहल सूरज चौधरी नारंगाव, अपूर्वा चिरंजीवी चौधरी दोंडाईच्या, अपूर्व जालंधर चौधरी अंमळनेर, शोभाबाई सुभाष नेरकर पिंपळनेर, रेखाताई प्रवीण चौधरी नंदुरबार, नितेश कैलास चौधरी एरंडोल, संजय त्र्यंबक चौधरी पाचोरा, जयश्री कमलाकर आहिरराव धुळे, दत्ताभाऊ विनायक चौधरी मालेगाव, श्यामकांत जगन्नाथ येशी शिरपूर, निलेश सुरेश चौधरी धरणगाव, किशोर रघुनाथ चौधरी चोपडा, अनिल वाल्मिक चौधरी चाळीसगाव, प्रतिभा शिवाजी चौधरी धुळे, नरेश रुपला चौधरी धुळे, मनोज सुरेश चौधरी जळगाव, प्रशांत बबनराव चौधरी शिरपूर, मीना भटू चौधरी धरणगाव, राजेंद्र रामदास चौधरी चाळीसगाव आदींचा सन्मान करण्यात आला. समाजातील तरुण राजकारणात पुढे येत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आणि भविष्यातील पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने सदर सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार अनुप अग्रवाल, माजी आमदार शिरीष चौधरी, माजी भाजप जिल्हाध्यक्ष बबन चौधरी, माजी महापौर जयश्री आहिरराव, प्रतिभा चौधरी, कल्पना महाले, कैलास चौधरी, रवींद्र चौधरी, मधुकर चिलंदे, राजू चौधरी यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने दर 5 वर्षांनी समाज सारथी हा पुरस्कार देण्यात येतो. समाज सारथी पुरस्काराचा वितरण सोहळा आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्व तेली समाजातील नगरसेवकांचा सत्कार सोहळा आज या ठिकाणी आयोजित केलेला होता. धुळे शहराचे आमदार माननीय श्री अनुभैया अग्रवाल, अंमळनेर येथील माजी आमदार शिरीषदादा चौधरी, माडाचे माजी सभापती संदीप बबनभाऊ चौधरी, गुरुशिष्य स्मारक समितीचे अध्यक्ष गुड्डूभाऊ आहिरराव आणि धुळे महापालिकेच्या माजी महापौर कल्पना काकू महाले यांच्या अध्यक्षतेखाली आजचा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी 11 समाजसेवकांना समाज सारथी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आले. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील उपस्थित सर्व नगरसेवकांना एकत्र आणून हा न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम धुळे शहरात पहिल्यांदा झाला. सर्व नगरसेवकांचा सन्मान देखील आज व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्रातील अनेक समाजातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्व नगरसेवक त्याचबरोबर खानदेश तेली समाज मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. धुळे तालुक्यातील गोंदूर येथील कै सिंधुबाई पाटील सार्वजनिक वाचनालय येथे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेत अध्यक्षपदी निरंजन महाजन हे 14 विरुद्ध 7 मतांनी विजयी झाले. यावेळी इतर पदाधिकाऱ्यांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपदासाठी निरंजन महाजन व अविनाश बदाने हे आग्रही असल्याने मतदान प्रक्रिया राबवण्यात आली. यात निरंजन महाजन यांना 14 तर अविनाश बदाने यांना 7 मते मिळाली. म्हणून निरंजन महाजन यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. त्यानंतर कोषाध्यक्ष म्हणून भरत रोकडे, कार्यवाहक आरो पाटील, सहकार्यवाहक रोहिदास हाके आणि कार्याध्यक्ष नरेंद्र देवरे यांची एकमताने निवड करण्यात आली. येथे धुळे जिल्हा ग्रंथालय संघाची त्रैवार्षिक निवडणूकचा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी अध्यक्षपदासाठी 2 उमेदवार होते. एक अविनाशी बदाने गोंदूर वाचनालय आणि एक दोंडाच्या येथील निरंजन महाजन हे होते. दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला पण कोणीही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हतं. शेवटी एकमेव पर्याय म्हणजे मतदान हा कार्यक्रम झाला. त्यात निरंजन महाजन यांना सर्वाधिक जास्त मते मिळून निरंजन महाजन हे बिनविरोध निवड झाले. माझी निरंजन महाजन यांना विनंती आहे की धुळे जिल्ह्यातील वाचनालयांना सर्वाधिक न्याय मिळावा, कोणावरही अन्याय अत्याचार होणार नाही याची दक्षता निरंजन महाजन सर यांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. धुळे जिल्हा रिपब्लिकन सेनेतर्फे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या भ्रष्टाचाराबाबत दाखल केलेल्या तक्रारींची दखल न घेतल्याने त्यांच्यातर्फे 7 मे पासून बेमुदत भजने धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. परंतु त्याचीही दखल न घेतल्याने शनिवारी रिपब्लिकन सेनेतर्फे मध्यवर्ती बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. परंतु पोलीस प्रशासनाबरोबर झालेल्या चर्चेअंती सदर आंदोलन स्थगित करीत निदर्शने करण्यात आली. रिपब्लिकन सेनेतर्फे
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्याविरुद्ध पुराव्यासह दाखल केलेल्या एकूण तक्रारी तत्सम मुद्दे या अनुषंगाने दिनांक 7/5/2026 रोजी सकाळी 8 वाजेपासून जेल रोडवरील क्युमाइन क्लब येथे बेमुदत भजने धरणे आंदोलन सुरू आहे। तरी सदर आंदोलन सुरू झाल्यापासून आजतागायत स्थानिक प्रशासन, अधिकारी, कर्मचारी तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील अधिकारी यांनी किंवा कोणीही दखल घेतलेली नाही। त्यामुळे दिनांक 24/5/2026 रोजी धुळे मध्यवर्ती बस स्थानक येथे पक्षातर्फे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता, परंतु पोलीस प्रशासनाच्या चर्चेनंतर सदरचे आंदोलन स्थगित करीत निदर्शने करण्यात आली। यावेळी जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। तुम्ही बघू शकता, मी 7/5/2026 पासून 8 वाजेपासून बेमुदत भजने धरणे आंदोलन चालू केलेलं होतं, परंतु मला 18 दिवसात कुठल्याही पद्धतीचा न्याय भेटलेला नाही। म्हणून मी आज 24 तारखेला मी रास्ता रोको आंदोलन केलं इथे। जर मला न्याय भेटला नाही तर याच्यानंतर मी याच्यापेक्षा जास्त भयानक पद्धतीचं आंदोलन करेल। आज रोजी जे काही पोलीस प्रशासनाने मला मदत करून जे काही सांगितलेलं आहे समाधानकारक, तर मी त्यांचा आज मान सन्मान ठेवून मी आज इथे या स्थगिती देतो आहे। परंतु जर मला 2 दिवसात जर का माझा न्याय मला भेटला नाही तर संबंधित एसटी महामंडळ विभाग नियंत्रकचं ऑफिस तिथे आत्मदान केल्याशिवाय मी राहणार नाही। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मधील 100 फुटी रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली होती। रस्त्यावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांची दाट शक्यता निर्माण झाली होती। पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास नागरिकांचे मोठे हाल झाले असते। या गंभीर समस्येची दखल घेत नगरसेवक तथा स्थायी समिती सदस्य आमिर पठाण यांनी 23 एप्रिल रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा मुद्दा मनपा प्रशासनासमोर मांडला होता। संभाव्य धोके टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्त आणि सभापतींकडे केली होती। नगरसेवक पठाण यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून प्रशासनाने याची दखल घेत रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे। सध्या युनिटी सर्कलपासून ते नॅशनल हायवेपर्यंतच्या 100 फुटी रस्त्यावरील खड्डे डांबरीकरण आणि रोलरच्या सहाय्याने बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे। महिनाभराच्या आतच या मागणीची पूर्तता होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे। या तत्पर कार्यवाहीबद्दल नगरसेवक आमिर पठाण यांनी महापालिका आयुक्त आणि प्रशासनाचे आभार मानले आहे। मैंने 23 अप्रैल को स्थायी समिति के सभा में प्रभाग नंबर 19 पे जो 100 फुटी रोड है, इसकी हालत बहुत ही ख़राब हो चुकी थी। जगह जगह पर गड्ढे हो गए हैं। मैंने प्रशासन से ये मांग की थी, आयुक्त साहब और सभापति से, कि ये बरसात आने से पहले, अगले महीने में बरसात आने वाली है, उससे पहले 100 फुटी रोड के गड्ढे बुझाए जाए, क्योंकि अपघात होने की बहुत शक्यता थी पानी में, और जो खराब हालत है उससे ज़्यादा खराब हो सकती थी। प्रशासन ने आज तकरीबन 1 महीना हो गया, आज महीने भर में मेरी सुनवाई कर प्रभाग नंबर 19 में 100 फुटी रोड पे गड्ढे बुझाने का काम शुरू हो चुका है। यूनिटी सर्कल से लेकर तो नेशनल हाईवे तक के ये पूरे प्रभाग नंबर 19 के 100 फुटी रोड के गड्ढे बुझाए जाएंगे, और मैं प्रशासन का, आयुक्त साहब और सभापति का धन्यवाद करता हूँ। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलिसांबरोबरच इतर वाहनधारकांनाही करण्यात आली हेल्मेट सक्ती। खान्देश तेली समाज मंडळातर्फे समाज सारथी पुरस्कार वितरण सोहळा तसेच महाराष्ट्रातील खानदेशातील नगरसेवकांचा करण्यात आला जाहीर सत्कार। धुळे जिल्हा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी निरंजन महाजन विजयी। रिपब्लिकन सेनेतर्फे मध्यवर्ती बस स्थानक येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न आणि नगरसेवक आमिर पठाण यांच्या पाठपुराव्याला यश। पावसाळ्यापूर्वी 100 फुटी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।